फॉरवर्डच्या दिशेने अगदी मधोमध सध्या तैनात. फर्स्ट बॉल. हो, पहिला बॉल अगदी सरळ बॅटचा वापर चांगला करत असताना आणखी बॅकलिपला खाली ठेवत असताना एक्झॅक्टली जिथे फटका खेळायचा होता अगदी त्याच रेंजमध्ये फटका चांगला खेळला आणि अलॉंग द कार्पेट बॉल अगदी ट्रॅव्हल झाला मागे. जमीला अगदी चिरत बॉल फिल्डरच्या हातामध्ये जातील. बॉलला कव्हर करते तो एक धाव आणि धावांचा सुद्धा आरंभ सध्या केला जातो. आरंभ हे प्रचंड अगदी या प्रकारची सुरुवात पाहिजे आणि पहिल्या बॉलची पहिली सिंगल सध्या बॅटिंग करत असताना यावेळी निखिलच्या बॅटतून पाहायला मिळेल. निखिलचं खातं ओपन झालं. निखिल राऊत चांगला अगदी हुकमे एक्का आहे, पण दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना तितके चांगले सध्या पाहायला घेतं. बॅटिंग दर्जेदार पाहिजे. पुन्हा समोर बॅटर आडवे बॅटने स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॉलिंग स्वीप मारायचा होता, तो बॉल पुन्हा एकदा कलाटने घेतल्यानंतर पवित्रा सध्या घेतला जातो बॉलरच्या माध्यमातून. पहिलं षटक या बॉलरकडे सध्या दिल्यानंतर त्याच्यावरती गुणवत्ता कशी असेल ती सध्या तपासली जाते आणि सध्या तर आपण पाहतो की बॅटरचा नॉट लुकिंग कम्फर्टेबल की बॉल पडल्यानंतर मागे जाईल. पुन्हा एकदा इथे सुद्धा आपण पाहतो की बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, पण तसं सुद्धा झालेलं नाहीये. बॉलवरती नजर तर चांगले आहे, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहिजे, कॉन्टॅक्ट पाहिजे. ते कॉन्टॅक्ट जे आहे ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये. बॉडीच्या बेट घेत असताना तो आपण आणखी एक पाहायला गेलं तर डॉट बॉल म्हणजे काय तर पॉवर प्लेचं पहिल्या सेटअप पॉवर प्ले सुरुवात जी पाहिजे पॉवर प्ले तुम्हाला फोडावा लागतो, पण तो सध्या तरी पॉवर प्ले मध्ये बॉल बाला सध्या आहे बॉलरचा. कारण की पहिलं षटक ज्या प्रकारे संतोषने आता अगदी पेस केलंय, जी मात्र जबाबदारी त्याच्या खांद्यावरती अगदी दिलेली आहे, त्यामध्ये खूप चांगली सध्या बॉलिंग अटॅक. हो सर, बॅटचा वापर, बॅटची अल्ट्राइज बॉल विकेट किपरचा आता फ्लाय स्लिपला सध्या फिल्डात तैनात आणि विकेट किपरच्या मागे पुन्हा एकदा तितका चांगला झेल टिपला जाईल आणि इथे पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू दी फलंदाज. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात प्रत्येक टीमकडे नेहमीच पाहायला गेलं तर मोठे योद्धे आहेत, पण तो बोलून चालणार नाहीये. कारण की बोलणं सोपं असतं, करून दाखवणं कठीण असतं, पण तो कठीण कुठलीच गोष्ट नसते. पण तो सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज सत्तम बारी उर्फ जॉन्टी बॅटिंग करण्यासाठी सध्या मैदानात. कारण की इथून जॉन्टीला तितके चांगली स्टार्ट घ्यावी लागेल आणि तेव्हाच एक चांगलं टार्गेट जे आहे ते मोडीत काढू शकतो, पण तो सध्या तरी कठीण आहे. आणि विकेट टेकर बॉलर सध्या संतोषच्या खात्यामध्ये पहिले यश पहिला धक्का सध्या त्याने दिलाय, पण तो बॅटिंग करण्यासाठी सत्तम वरती पूर्णपणे सध्या टीमची ज्या प्रकारे आपण पाहतो की आता कसरत आहे, कशा प्रकारचा खेळ सध्या राहील. एक धाव आणि एक विकेट आता फलकात सध्या आहे. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग बॉल पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो सर, बॅटचा वापर करायचा होता, पण तो सत्तम पुन्हा एकदा आला आणि सत्तम पुन्हा एकदा जाईल. मी निघालो तुम्ही येता का, आणि असा प्रकारचा पुन्हा एकदा तुम चले मैं आया विकेटच्या पतान. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन झटके देत असताना असं वाटत नाही की इथून उंच भरारी घेऊ शकतो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच उंच भरारी प्रत्येक खेळाडू घेणं जाणतो. इथून पुन्हा एकदा तीच भरारी घेता येईल का, कठीण तर आहे, पण ज्या प्रकारे आपण पाहतो की कठीण काळात आता इथून सावरण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आता बडजट जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. एखादं बीज काढो की अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो, तर आपण का नाही, आणि तो प्रयत्न सध्या दोन्ही बॅटरला सध्या करावा लागेल. कारण की 78 धावेचा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे पाहायला गेलं तर भरपूर दूर आहे, पण तो जाणं जरुरी आहे. पाहूया लक्ष पुन्हा एकदा पार होईल की नाही. एक या आकड्यात 2 गडी आता गमावलेत. पहिल्या षटक आता संतोषच्या अगदी बाजूने पाहायला मिळतं. 5 बॉलमध्ये ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली, अटॅक केला,
कारण की ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केली जाते अगदी त्या प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक सध्या घेतली जाते. चला जास्तीचा वेळ घेतला जातो, विनंती आहे जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट दाखवा. पहिलं षटक सध्या पाहायला गेलं तर खूप चांगलं कमाचं कलाटणी सध्या देत असताना कारण की पॉवर प्ले मध्ये धावा ज्या आहेत त्या कंट्रोल करत असताना बॅटरला अंडरलाईन बॉलिंग सध्या केली जाते. टीमची धावसंख्या जम्प स्कोर करते फक्त एक आकडा होती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. पाटील नेटवर्क युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचे सध्या थेट प्रक्षेपण लास्ट बॉल पड्डेवर. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी ऋतिक समोर वाढवे बॅटने उंचला फटका चांगला केला डीपमध्ये फिल्डर सध्या आहे आणि बॉल वन बॉल जाईल सुमारे पार येतो हा आणखी एक दर्जेदार चौकार शूटर आउट. नाही पाहिला कधी हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी पिल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाकवा बोटीन फिरवाल का ओ नाकवा बोटीन फिरवाल का. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पहिल्याचा खेळ ते समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर करते. धवीची गती जी आहे ती 5 आकड्यावरती 2 गडी गमावलेत. लागोपाठचे 3 हॅट्रिकसाठी आदरणीय विनोदजी निकोले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे हॅट्रिक चौकारासाठी. या स्पर्धेमध्ये खास करून बॅटरसाठी हे पारितोषिक असेल आणि सध्या तरी आपण पाहतो की 73 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 78 धावेचं लक्ष्य मोडीत काढायचं असेल तर इथून आता थेंबी थेंबी तडेसाची योग तुबी चालायचं नाहीये. आता कासवाची जी घोडदौड आहे ती पुन्हा एकदा रोखून आता सहसाची धाव तुम्हाला घ्यावी लागेल तेव्हा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. कारण की क्रिकेटचा खेळ सुद्धा आपण पाहतो. बॉलिंग टॅक होते पुढे एकदा. इथे मात्र जेव्हा जेव्हा टीम जय बजरंग व्यायाम मंदिर या टीम कडून जेव्हा जेव्हा खेळताना लौकिकला पाहिलं विकेट घेण्याची क्षमता आहे म्हणजे का तर लेग कटर ऑफ ब्रेक या सर्व गोष्टी करणं जाणतो आणि विकेट घेणं जाणतो. सध्या तरी आपण पाहतो की त्याच्यावरती पूर्णपणे टीम सध्या विश्वास आहे विकेट घेण्यासाठी. पुणे एकदा तयार. लेफ्ट हँडेड बॉलर समोर ध्रुव. आता आपलं ध्रुव तितकी चांगली सध्या कमाची बॉलिंग च्या विरुद्ध हो सर बॅटचा वापर इनफिल्डच्या वरतून बॉल मागे सध्या ढकलला पडतो. डीप फिल्डर सध्या बॉल पर्यंत पोहोचतील. एक धावाने त्यानंतर डबल मध्ये कन्वर्ट सध्या केले जातील आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जम्प स्कोर करते. धावांची गती जी आहे ती 7 आकड्यातील 2 गडी गमावत असताना टेनिस क्रिकेटचा सध्या आपण पाहतो की जिथे बिग बॅश डहाणू तलासरी या विभागाची नंबर 1 स्पर्धा सध्या आपल्या भेटीला पहिलं पर्व या स्पर्धेचा आणि पहिल्या पर्वातील हा क्रिकेटचा थरार सध्या आपल्या भेटीला आहे. हो पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल हवेतच चाललाय हवेमध्ये पकडता आलेला नाहीये. 3 फीटाच्या अगदी मधोमध बॉल बाउन्स होईल आणि त्यानंतर बॉलला फिट करेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न पडतो स्वतःला दिसत नाही. येतो डॉटची समाप्ती. चांगली बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहायला गेलं तर जो मात्र पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजेत ते मात्र धावा कंट्रोल सध्या करण्याचा मानस आणि त्या मानसिक दृष्टीने पाहिलं तर गेलं तर बॉलिंग तितकी चांगली सध्या केली जाते लौकिकच्या मार्फत. लौकिक याच प्रकारचा सध्या बॉलर आहे कारण की जेव्हा जेव्हा बॉल त्याच्याकडे दिला जातो तेव्हा तेव्हा अगदी प्रतिभावंत आणि कला कौशल्य नेहमी दर्शवतो. कोसरे बॅटचा वापर याच्या बॉलच्या प्रकारे हुक पाहायला गेलं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु त्यामध्ये पुन्हा एकदा टायमिंग झालेली नाहीये. सरळ बॉल स्टॉप होईल. धावसंख्या पुन्हा एकदा कंट्रोल केली जाते. तो आणखी एक डॉटची समाप्ती. टीमची टोटल आता 7 आकडा होती. हो नंबर 2 चा खेळ जारी. हो फुट बोलता सरळ बॅटचा वापर बॉल हवेतच पुन्हा एकदा पाठवला आणि बॉल थांबणार नाहीये. जय बसिबा पार येईल हा आणखी एक धमाकेदार चौकार. चला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती टॉससाठी लगेच आपण हजर राहा. विनीत स्ट्रायकर आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री 11. चला दोन्ही टीमला विनंती टॉससाठी लगेच आपण कॉन्टॅक्ट करा.
ओसरे बॅटचा वापर इथे सुद्धा जागा दिली होती पण बॉल पुन्हा जी मात्र जागा दाखवायची ती मात्र जागा दाखवता आलेली नाहीये. आणखी एक सरळ बॉल विकेट किपर सतम देतो पण आणखी एक डॉट मध्ये समाप्ती. टीमची टोटल जे आहे ते फलकाती जाऊन मध्ये स्कोर कार्ड 1-1. 11 आकड्यात 2 गडी गमावलेत. चांगली सुरुवात सध्या केली जाते. पुन्हा एकदा लौकिक ओसरे बॅटचा वापर फटकाचा चांगला खेळा फिटर सध्या आहे तिथे तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न पण होतो स्वतःला दिसत नाहीये. आणखी एक डॉट मध्ये समाप्ती. आपल्याचे 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन मध्ये स्कोर कार्ड वरती 1-1. 11 धावा 2 गडी बाद आणि 2 ओव्हर समाप्त. आपण पाहत आहात बिग बॅस डहाणू तलासरी. तो 2 ओव्हर आतापर्यंत समाप्त. टीमची टोटल जे आहे ती 1-1. 78 धावा पुणे वाचवण्याचा जो मात्र मनसुबा UPL वॉरियर या टीमने घेतला त्यामध्ये बॉलिंग अटॅक सुरुवातीच्या 2 ओव्हर खूप चांगल्या राहिल्यात. ओसरे बॅटचा पुणे वापर बॉल पुणे अलॉंग द कार्पेट अगदी पाहायला गेला तर रोलर सारखा लाटत मागे चला पण डीप मध्ये फिटर सध्या तैनात. बॉलच्या अगदी फ्रेम मध्ये पोहोचतील. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. संपूर्ण स्कोरचा विचार करतात UPL वॉरियर आणि UPL म्हटलं की नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून आणि UPLच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून सध्या तरी टीमची बांधणी तितकी चांगली सुंदर सध्या पाहायला मिळते. इथे टीम फाईट करू शकते. चांगला क्रिकेट सध्या पाहायला मिळते. संतोष पुणे एकदा बॅटचा वापर फटका तर पुन्हा एकदा चांगला खेळला पण डीपमध्ये फिडर बॉल उचलतील फेकतील तो 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धाबा पाहिजेत कारण की धावेचा उद्रेक करायचा असेल तर बॅटिंग करत असताना टीम जयबजरंग टीमला कुठे ना कुठे जे मात्र लक्ष आहे ते पुन्हा एकदा पार करायचं असेल तर एखाद्या ओव्हरमध्ये टार्गेट करावं लागेल. रिस्क घ्यावी लागेल कारण की रिस्क आहे तो इस्क आहे असं नेहमीच म्हटलं जातं आणि अगदी त्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल तेव्हा तुम्ही धावेपर्यंत पोहोचू शकता कारण की लक्ष मोठं होत चाललंय. कारण की धाबा येत नाहीत मोठे फटके येत नाहीत. ध्रुवच्या बॅटमधून पाहायला गेलं तर आता चांगली बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 9 धावा म्हणजे काय तर स्ट्राईक रेट पुन्हा ध्रुवला इथे सुधारावा लागेल. ओसरे बॅटचा वापर या सुद्धा फटका तर हवेत खेळला पण टीपमध्ये फिल्डर सध्या आहे तैनात. 1 धाव तिथे प्राप्त होते. सध्या चांगली फिल्डिंग केली जाते आणि त्याचा जोर होते. प्रत्येक बॉलचा विचार केला तर प्रत्येक बॉल होते सध्या आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्या ध्रुवचा आहे पण तो टायमिंग होताना दिसत नाहीये. टायमिंग ताकद नजाकत या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा दर्शवण्याचा प्रयत्न होईल का पण तो सध्या तरी टेन्स वातावरण आहे. एखादा मोठा फटका पाहिजे तो असेच कुरण जे आहे. सरळ बॅटचा वापर या सुद्धा बॅकलिपला खाली ठेवत असताना फिल्डिंग तितकी चांगली कमाची बॉल पुन्हा एकदा फिटकातील. 1 धाव इथे प्राप्त होण्याचा जो मात्र मार्ग मोकळा केला जातो तोपर्यंत 1 धाव इथे प्राप्त होईल आणि टीमची धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्डवरती 16. 16 धावा 2 गडी बाद. फाईन लेग मध्ये एक फिल्डर सध्या तैनात. फॉरवर्ड मध्ये फिल्डर तैनात आणि एक फिल्डर जर पालघेतून सध्या तरी आपण पाहतो की काऊ कॉर्नर म्हणजे काय तर सर वायडिश लोंगोनला फिल्डर सध्या तैनात आहे ऑन साइड. सरळ बॅटचा वापर यावेळी सुद्धा बॉल वेतच चाललाय फिल्डर आहे सध्या डीपमध्ये. अनुमान थोडस चुकीचं राहिला. युवराज तिथे आहे. बॉलच्या अगदी पुढे येतील तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्डवरती नवीची गती जी आहे ती 18 धावांपर्यंत पोहोचते आणि आता बॉल शिल्लक आहे या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा 2 गडी बाद. ही मात्र सुरुवात पाहिजे तशी सुरुवात सध्या आपण पाहतो की UPL वॉरियर या टीमची सध्या तरी पाहायला गेलं तर बांधणी तितकी चांगली सध्या पाहायला मिळते. चला पुढचा सामना विनिश स्ट्रायकर आणि मैत्री 11 तोसाठी सरळ बॅटचा पुणे वापर बॉल पुणे ऑप्शनला ढकलला खऱ्या पद्धतीमध्ये फिल्डर सध्या आहे तैनात आणि 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबल काहीच होणार नाहीये. नहीं चलेगा एका और दुका आपको मारना पडेगा छक्का या चौका. ओव्हर नंबर 3 चा खेळ ते समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा पोहोचते फक्त आणि फक्त 19 लॉस ऑफ 2 विकेट. 19 धावा 2 गडी बाद. चला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती आहे मैत्री 11 आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा विनीत स्ट्रायकर. चला दोन्ही टीमला विनंती लगेच टोसाठी आपण रिपोर्ट करा.
चला आयकॉन प्लेयर आपली जबाबदारी आहे टोसाठी आपणच लगेचच या पंकज दिबे आपण लगेच टोसाठी या आणि त्यांच्या बाजूने पुन्हा एकदा मी विनंती करतो संदेश धरणे महाराष्ट्र पोलीस आपण उपस्थित असाल तर लगेच टोसाठी आपण रिपोर्ट करा कारण की वेळ जास्त आपण घेताय का आपल्याला सातत्याने कॉल करावे लागतात त्यासाठी विनंती आहे की दोन्ही टीमला विनंती आहे लगेच आपण टोसाठी रिपोर्ट करायचा आहे ओ पुणे एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी सफल खेळण्याचा प्रयत्न पण तो लाईन परफेक्ट सध्या मॅनेज केली जाते कारण की लौकिक जेव्हा जेव्हा त्याच्या विरुद्ध किती मोठा बॅटर असू दे आपली लाईन ज्या प्रकारे आहे त्या लाईनला आपल्याला विसरायचं नाहीये अगदी त्या प्रकारचा खेळ सध्या दर्शवण्याचा प्रयत्न लौकिकचा आहे आणि लौकिक नेहमीच आपण पाहतो की बॉलिंग तितकी चांगली साजेशीर कामगिरी करत असताना धावा जास्त खर्च करायचा नाहीयेत अगदी या इराद्याने बॉलिंग अटॅक तितका चांगला बेस्ट अटॅक सध्या करत असताना बॉल पुन्हा एकदा तयार 19 लॉस ऑफ 2 विकेट हो सर बॅटचा वापर पुन्हा एकदा करायचा होता बॉल पायावरती टाकला पण तो इथे सुद्धा बॅटवरती घेता आलेला नाहीये अनादर लेग बाईज पंच पुन्हा एकदा दर्शवतील आणखी एकत्रित धावसंख्या जी आहे ती फलकात तयार केली जाते धाबाच येत नाहीत मोठे पटके पुन्हा एकदा येत नाहीयेत दबाव सुद्धा वाढतो टीम जय बजरंग कारण की संघाच्या विरुद्ध सध्या आपण पाहतो की आज संघाचा वैरी ठरत असताना कारण की त्याच्या संघाच्या विरुद्ध सध्या लौकिकला बॉलिंग करायचं आहे 20 रन्स 2 गडी आतापर्यंत गमावत असताना लक्ष या मॅचचं वाढत चाल कारण की धावा पाहिजेत 28 बॉल मध्ये 58 धाब्याची आवश्यकता आहे लौकिक पुणे एकदा पुढचा बॉल हो सर बॅटचा पुणे एकदा वापर करायचा डेडिकेट अपेक्षित पद्धत तसं होईल का डायरेक्ट हिट तो मामला फिट आणि मामला सुपर हिट फलंदाज एवढी ध्रुवचा खेळ समाप्त काम 25 धनाधाय फलंदाज बाद राजू पाटील आला नावास राजे साहेबांनी चालतो खास राजू पाटील आला नावास भुवनेश्वरच्या गावागावात एकच वादा आमचा राजू दादा 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 नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी जितेन तो सध्या तर आपण पाहतो की टीम संकटामध्ये आहे पण तो इथून सावरेल कोण हा एक मोठा प्रश्न सध्या आहे नेहमीच असं म्हटलं जातं की जिथे सर्व काही संपतं तिथूनच नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात करण्यासाठी सध्या तरी आपण पाहतो की जितेनचा खेळ कसा राहील धावसंख्या जेव्हा स्कोर कार्डवरती 20 याकडे 3 गडी गमावलेत तो सध्या तरी लक्ष जे आहे ते जर पार करायचं असेल तर सध्या तरी पाहायला गेलं तर दिल्ली हो देहरादून की तरह भरपूर लांब तर दिसतं पण इथून लक्ष पार होऊ शकतं हो यावेळी सुद्धा थोडासा रोंग साईडला बॉल ठेवला आणि त्याला आडव्या बॅटने घेतला आणि फेकला बॉल मैदानाच्या बाहेर जलसीमा पार 4 रन पुन्हा एकदा चौकार हॅलो या ठिकाणी विनी स्ट्रायकर टॉसच्या बॉस इथे यायचं आहे विनी स्ट्रायकर कर्णधार या ठिकाणी मैत्रिणींच्या कर्णधार पोहोचलेले आहेत कमालच्या प्लेसमेंट या ठिकाणी याच्यानंतरची मॅच मैत्री आणि विनी स्ट्रायकर दोघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक होते हॅलो लाईव्ह इकडे फिरवायचं आहे या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकून सुरुवातीला काय घ्याल आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करायचं स्वीकारलं किती टार्गेट द्याल जास्तीत जास्त ह्या मैदानावर टार्गेट किती द्याल कारण पहिली मॅच सुरू आहे 78-75चं टार्गेट दिलंय तुमचं किती टार्गेट असेल बघा आपल्या डहाणूमध्ये ही पहिलीच प्रीमियर लीग होत आहे आणि ज्या प्रत्येक टीममध्ये जे खेळ आहेत प्रत्येकचे खेळ हे प्रत्येकांच्या आमनेसामने खेळलेले आहे कधी असे एकत्र येऊन कधी खेळले मिळत नाही तर पहिली मॅच आहे तरी प्रत्येक आज मी ह्याना पाहिला कोणाला बॅट्समन असेल कोण बॉलर असेल समोर बघून खेळणार कारण एकत्र अजून कोण प्रॅक्टिस कोणी केली मिळत नाही प्रत्येकजण आले आहेत ट्रॅक घालून आहेत बूट घालून आले आहेत आपापले परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला माहीत आहेत तर तरीसुद्धा आम्ही 80-90 धावा 70 धावा जितकं करता येतील धावा तेवढा धावा करण्याचा प्रयत्न
खूप छान बोलला की ह्या भागात आपण पहिल्यांदाच ही नाईट टुर्नामेंट होत आहेत आणि जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सांगता तसं एकमेकांना खेळाडूंना आपण कधी बघितलेलं नाही, पहिल्यांदाच आपण मैदानावर बघत. पंकज दिवेंकडे जातोय. तुम्हा आता ज्याने झालं फक्त 80, तुमचं पूर्ण टार्गेट किती ओव्हरपर्यंत करणार की शेवटपर्यंत देणार? ते तर डिपेंड राहील की किती स्कोअर देतात. असं आपण नक्कीच एक चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण जसं दादानी सांगितलं की फर्स्ट टाईम ही टुर्नामेंट होत आहे आणि त्याच्यासाठी मी मंडळांचं कमिटीचं खूप आभार मानतो की अशा प्रकारचे टुर्नामेंट्स व्हायला पाहिजेत. म्हणजे आपल्या डहाणू तालुक्यातली पोरं दिसायला पाहिजेत. ॲक्च्युली त्यांच्याकडे टॅलेंट आहेत पण ते दिसत नाहीत पडद्यावरती. तर अशा प्रकारचे टुर्नामेंट तुम्ही भरून आणि एक त्यांच्यासाठी एक चांगलं स्टेज निर्माण केल्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद. अशाच प्रकारचे टुर्नामेंट भरायला पाहिजे. खूपच शुभेच्छा असेल. साहेबांचे प्रयत्नच चालू आहेत. डहाणू तलासी कला क्रीडा मंडळ जी संस्था साहेबांनी ओपन केलेली आहे त्याच्या मार्फतच आपण खेळाडू आज घडवतोय. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. थँक्यू. कंटिन्यू. तर वेलकम बॅक. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जी आहे ती 32-32. अजूनही 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 46. 24 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आलेला मोठा धमाका जितेनच्या बॅटमधून सध्या पाहायला मिळेल. जितेन सध्या पाहायला गेला तर 12 धावे ते सध्या खेळतो. 1 चौकार 1 षटकार. लेफ्ट हँड बॅटर ज्या प्रकारे नेहमीच घातक आणि घायल असतात अगदी त्या प्रकारची सध्या जितेनची बॅटिंग पाहायला मिळते. तो टार्गेटपर्यंत पोहोचायचा असेल तर त्यासाठी जितेनला शेवटपर्यंत अगदी खेळचा आहे. तो पुन्हा एकदा अगदी चांगला करावा लागेल. पण तो सध्या तर आपण पाहतो की बॉलिंग ट्रॅक होते. आयकॉन प्लेयर जयदास सध्या बॉलिंग मार्क होती. युपीएल मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून सध्या पाहायला गेला तर एक टीम चांगली सध्या खेळते. पण तो हाफ सुद्धा कट केला. डीप मध्ये फिल्डर सध्या आहे तैनात. बॉलपर्यंत पोहोचतील. 1 धावी ते प्राप्त केली जाते. थ्रो तितका चांगला ॲक्युरेट सध्या पैकी पाहायला मिळते आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 33-33. 3 गडी आता गमावत असता. पण तो सध्या तर आपण पाहतो की विकेट घेण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. पण तो दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारे आपण पाहतो की स्टार्ट चांगला घेत असताना फलंदाज यावेळी जितेनचा खेळ तितका चांगला कमाचा राहिलाय. कमाल आणि धमालाची या स्पर्धेमध्ये करायची प्रत्येक टीमला आणि ती कमाल धमाल सध्या तरी आपण पाहतो की जितेन आपल्या बॅटने सध्या देत असताना पुढे एकदा तयार. ओयर सुद्धा जागा दिली. इथे सुद्धा हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर ठोक डाला इसको मैदान के बाहर. 4 रन केले. येतो हा चौकार. Violence, violence, violence. I don't like it. I avoid. But violence likes me. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन.
वेलकम बॅक. 4.2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. रिक्वायर्ड रन रेट मोठा नाही आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत जतीन खेळतो, जितेनच्या बॅटमधून खूप चांगली सुरुवात. 4 बॉल सोडा. हो, पुन्हा एकदा हा बॉल बॅकवरती जाऊन ऑफसाईडला कट करायचा होता, पण तो पडल्यानंतर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा मागे फील्ड करते. तो आणखी एक डॉट बॉल. चांगली कामगिरी सध्या तरी पाहायला मिळते बॅटिंग करत असताना टीम, कारण की सुरुवातीला थोडीशी अडकळली धडपडली, पण तो त्यानंतर ज्या प्रकारे प्रयत्न सध्या जितेनचे चांगले चाललेत, जिथे त्याची बॅट सध्या तडपायला सुरुवात करत असताना, कारण की बॅट सोबत तुफान घेऊन सध्या मैदानात बॅटिंग करत असताना टीम पुन्हा एकदा. हो, या सुद्धा पुढचं बोलता संधी होती या बोलती मोठं आक्रमण करण्याचा, परंतु इथे सुद्धा बॅटवरती बॉल आलेला नाहीये. नाराज सध्या आहे. निराशा पुन्हा एकदा चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते, कारण की हा फटका अगदी घेतला असता बॅटवरती तर फेकला असता मैदानाच्या बाहेर, पण तसं झालेलं नाहीये. जर तर किंतु परंतु अगर मगर या गोष्टी ज्या आहेत त्या क्रिकेटमध्ये चालत नाहीयेत. पुन्हा एकदा हो, पुन्हा एकदा इथे बॅट फिरली, स्वतः बॅटर फिरले, पण बॅट आणि बॉल ज्या प्रकारे फिरवायची होती तसं मात्र होताना दिसत नाहीये. आणखीन एक लाजबाब बॉल इथे पडल्यानंतर आणखीन एक पाहायला गेला तरी हा डॉट बॉल. चांगली लाईन सध्या पकडत असणार यावेळी बॉलर जयदाज. ऐकून प्लेअरची सध्या भूमिका. सर बॅटचा वापर फटका तर हबेट खेळाडी मध्ये सध्या आहे. बॉलच्या खाली येताना अगदी पार्सल जसं पाठवलं जातं, अगदी त्या प्रकारचा झेल पकडला जाईल आणि त्यानंतर इथे विकेट. फलंदाजी बॅक टू दी फलंदाज. डीजे किरण NTG. हा पण बेसला दांगना तो ठोका मजबूत वाजला पाहिजे. तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी धाब्यांची आवश्यकता आहे. 41 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट या मॅचला आता जिंकण्यासाठी 13.67 या गतीने धावा पाहिजेत, म्हणजेच काय तर ऑलमोस्ट 14ची सरासरी तुम्हाला गठीत करावी लागेल, तेव्हा तुम्ही 11पर्यंत पोहोचू शकता. तो ज्या प्रकारे पाहायला गेलं तर जितीन जोपर्यंत क्रीजवरती होता वसं वाढत होते की सामना फिनिश करेल, पण तो सध्या तरी टीम संकटामध्ये आहे. आता एखाद्या प्लेयरला पुन्हा एकदा इथून जबाबदारीचा खेळ जो आहे तो पुन्हा एकदा घ्यावा लागेल. बोली मारकुती पुन्हा एकदा बोलत तयार. हो, पहिला बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर आहे का येस पंच ते सिग्नल देतील आणि हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा जाईल मागे. तो पुन्हा येतो हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते स्कोर कार्ड वरती. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फटका चांगला आणि हा बॉल जाईल अगदी गॅप मधून सीमा पार आणि धावा मिती 4. येतो हा चौकार. चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग सध्या ऋतिक आयकॉन प्लेयर आहे आणि आयकॉनवरती पूर्णपणे टीमची पाहायला गेला तर अगदी त्याला टीमला जो मात्र भार जो आहे तो सांभाळावा लागेल आणि त्या प्रकारची सध्या बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि रिव्हर्स परफेक्ट अटेम्प्ट करत असताना त्याच्या बॅटमधून 4 धावा आणि टीमची धावसंख्या 42. हो, इथे सुद्धा समोर ठेवला आणि या स्पर्धेतील हा प्रेक्षणीय फटका आहे. हा वज्र टोला, हा भीम टोला आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला. येतो हा मॅक्झिमम षटकार. रेड्डीजी थँक्यू. कमालचं टायमिंग, बॅलन्स तितका चांगला आणि मिड विकेटच्या बॉलतून बॉल पुन्हा एकदा जाईल मैदानाच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईफ जिंका लाला, कारण की सामना जिंकण्यासाठी त्या धाब्यांची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 30 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. वॉट परफेक्ट बॅलन्स बरोबर असताना सामना जिंकण्यासाठी 16 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. टीमची टोटल जाऊन पोहोचते 48.
ऐकून प्लेयर सध्या आपण पाहतो बॅटिंग करत असताना ऋतिकच्या बॅट मधून दिग धमाकेदार येतो हा षटकार. पुणे ऑफस्टिक वरती बॉल पडल्यानंतर पुणे बाहेरच्या दिशेने क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. पुढे धोका आहे आणि या प्रकारचा पुणे बॉल जाऊ दिला मागे आणि पंच इथे दर्शवतील. रिव्ह्यू सिस्टीम पुन्हा एकदा घेतली जाते म्हणजे काय तर प्रत्येक टीमकडे जो रिव्ह्यू आहे तो सध्या अगदी टेकन केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय सध्या टेक्निकल वॉर रूम मध्ये. तिसरे सध्या पाटील नेटवर्क या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्टचं काम सध्या त्यांच्या मार्फत अगदी केलं जातं. या स्पर्धेमध्ये 48 धाबा आहेत. अगदी साहेबांच्या संकल्पातून साकार झालेली स्पर्धा सध्या आपण पाहाल जिथे बिग बॅश डहाणू तलासरी या विभागातील मातब्बर अगदी टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार या स्पर्धेमध्ये सध्या खेळताना दिसत आहेत आणि पंच यांचा पुढे निर्णय जो आहे तर तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय तर योग्य बॉल आहे. येथे डॉट बॉल. पुणे सरळ बॅटचा वापर या सुद्धा पाहायला गेला तर बॅट फिरली परंतु पुणे इथे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. आणखीन एक पाहायला गेला तर बॉल जो आहे तो विकेट किपरचा मागे तो आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन ते स्कोर करते 48 आकडावरती राऊंड विकेट. सरळ बॅटचा वापर या सुद्धा प्ले करण्याचा प्रयत्न बॅटरच्या विरुद्ध अंडरलाईन सध्या बॉलिंग केली जाते कारण की फायनलच्या दिशेने आगेकूच करायची असेल तर तुम्हाला चॅनलमध्ये पुन्हा एकदा अँगल क्रिएट करत असताना चॅनलमध्ये बॉलिंग तुम्हाला करावी लागते आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे. चांगली बॉलिंग केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 13 बॉल 30. सरळ बॅटचा वापर हे चाललाय टीप मध्ये फिल्डर सध्या तैनात. ऊंचाई कम लंबाई कम ऊंचाई ज्यादा आणि इथे सुद्धा पाहायला गेलं तर विकेट फलंदाजी बॅक टू दी फलंदाज. मदतीने टीमची धावसंख्या जाऊन ते स्कोर कार्ड टीम फोर धावेची गती जी आहे ती 49. सामना ज्या प्रकारे पाहायला गेला तर एका बाजूने झुकतो की काय बदलू. सध्या तरी आपण पाहतो की एखादा मोठा फटका आला तर या मॅचचं चित्र बदलू शकतं आणि त्या प्रयत्न सध्या करावं लागेल. पहिल्याच मॅचसाठी जास्तीत जास्त वेळ व्यतीत केलेला आहे त्यासाठी विनंती आहे की जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट दाखवा कारण की तेव्हाच आजच्या दिवसातील संपूर्ण सामने जे आहेत ते कव्हर होतील. 49 धाबा 7वा षटक. सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे लक्ष आहे 78 धाब्यांचा. सरळ बॅटचा वापर पुन्हा एकदा बॉल जागा बनवायचे होते आणि त्यानंतर रूम बनवत असताना बॉलला अगदी जागा दाखवण्याचा प्रयत्न तसं होताना दिसत नाहीये. बॉल पडल्यानंतर आणखी एक डॉटची समाप्ती कारण की यशच्या विरुद्ध तितकी चांगली बॉलिंग सध्या केली जाते. जयराज आणखी त्याच्या नावाप्रमाणे सध्या काम तो अगदी झोकत असताना आणखी धाबा जर पाहायला गेलं तर इथे अगदी बचाव करायचं असेल तर त्यासाठी बॉलिंग चांगली करावी लागेल. अगदी या माइंडसेटने म्हणजे काय तर सकारात्मक ऊर्जा आहे बॉलर जयराजकडे. पुढे एकदा हुलकावणी देण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा काटा बदलत असताना इथे सुद्धा रॅपिड बॉलचा चांगला मारा केला जातो आणि सटिक लेंथ अँड लाईन तो पण आणखी एक डॉट बॉल कारण की धावाच येत नाही येत. आणखी एक डॉट पुढची समाप्ती. आता सामना जिंकण्यासाठी धामीची आवश्यकता आहे
तुमच्याकडे बॉल शिल्लक आता 8 आणि 8 बॉलमध्ये 29 धावेची आवश्यकता. हो सोबत बॉल ठेवला पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर या सुद्धा पाहायला गेला तर धावचीचा प्रयत्न होऊ शकतो का पण तो स्वतःला दिसत नाहीये. बॉलचा पद फिट कधी तो एक धाव इथे प्राप्त होईल. बायच्या रूपाने एक धाव जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा स्कोर कार्ड होती 50 पूर्ण धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड होती 50 आतापर्यंत टीमची टोटल. 7 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल या षटकात आता शिल्लक. हो सर बॅटचा वापर पुन्हा एकदा बॉल अगदी स्लाइडली लेग कटरचा चांगला मारा आणि जसा टप्पा पडला तिथून थोडंसं स्किट होत असताना म्हणजे आता पुन्हा एकदा वडवला. नॅचरल व्हेरिएशन सुद्धा आहे. ओव्हरची समाप्ती या मॅचचं लक्ष आता आहे. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता 6 बॉल 28 रन की जरूरत. तोपर्यंत डीजे वाला ब्रेक. की यूपीएल मॅनेजमेंट सध्या खूप खुश असेल कारण की ज्या प्रकारे त्यांचा खेळ सध्या तरी पाहायला गेला तर वर्चस्व आहे. कारण की बॉलिंग अटॅक चांगला बॅटिंग डिपार्टमेंट थोडंसं ढेपाळलं पण त्यानंतर बॉलिंग मध्ये पुन्हा एकदा वचपा काढत असताना कारण की आता सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे धावांची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आपला सामना जिंकण्यासाठी. डहाणू बिग बॅस सध्या आपण पाहतो ओपन लीग या ओव्हरचा विचार केला तर शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये 6 बॉल 28 लक्ष मोठा आहे. तो क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण बोलतो की कुठलंही लक्ष पाहायला गेलं तर कठीण तर बिलकुल नसतं पण पेपरावरती कठीण आहे. मैदान ते सोपं वाटू शकतं पण सध्या तरी ज्या प्रकारे दडपणामध्ये आहे टीम इथून जी मात्र उतुंग भरारी घ्यायची असेल त्यामध्ये मोठे फटके सध्या घ्यावे लागतील म्हणजेच काय तर मारावे लागतील. लेफ्टी बॅटर पुणे एकदा तयार. हो पहिला बॉल ऑन साइडला पॉवरफुल जग दर्शवत असताना यार फटका चांगला आणि येतो हा उत्तुंग भरारी घेत असताना दे धक्का आणि घे छक्का. षटकार. एका षटकाराने या मॅचचं चित्र थोडंसं पलटवण्याचे जी मत आपण पाहतो की गाडी पटरीवरती घेऊन येण्याचा प्रयत्न सध्या लेफ्ट हँडेड बॅटर यस सध्या करत असताना हा सुद्धा आखूड टप्प्याचा बॉल रेंज मध्ये आला आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा ठोक डाला धडाधाय धिनाधीन धा आणखी एक षटकार. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 16 धावेची आवश्यकता. 4 बॉल 16 धावेची आवश्यकता. 2 बॉल 2 प्रहार उत्तुंग षटकार. धावसंख्या जेव्हा स्कोर काढते 62 याकडे 5 गडी आतापर्यंत गमावले. 78 धावेचा वचपा काढायचा आहे म्हणजेच काय तर 78 धावेचे लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही सामन्यामध्ये जान झोकायची असेल तर 4 बॉलमध्ये 16 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समोर यस चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. यू बैठ कर जमीन पर बैठ कर किंब आसमान देखता है पंख खुखोल जमाना सिर्फ उडान देखता है. आणि सध्या तरी त्यांनी फक्त उडाणच घेत असताना 2 षटकार अगदी पाहायला गेला तर मैदानाच्या पलीकडे या डहाणू तलासरी बिग बॅसच्या मैदानाच्या अगदी बाहेर पाठवलेत. चांगलं टार्गेट जे मात्र मोडीत काढायचं आहे फोडून काढायचं आहे. बोलो तयार.
हो या सुद्धा सरळ बॅटचा वापर हवेत चाललाय. पुन्हा एकदा फिल्डर खाली बॉलच्या येईल आणि त्यानंतर यस इकडे ते समाप्त. मॅच पुन्हा एकदा इथे संपलेली नाहीये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये तर सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 16 धावेची आवश्यकता. 3 बॉल 16 दोन जरूरात. लगेचच ह्याच्यानंतरची ज्यांची मॅच आहे क्षेत्ररक्षण लगेच जवळ येऊन राहायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षणसाठी जायचं आहे. मैत्री 11 क्षेत्ररक्षण आहे लगेचच यायचं आहे. ह्या ठिकाणी दोन्ही संघ बाहेर आणायचे यात तुम्ही आतमध्ये गेले पाहिजेत. लक्षात घ्यायचं आहे. मैत्री 11 लगेचच येऊन राहायचं आहे. इथे फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. हॅलो आणि खेळाडूंनी लक्षात घ्यायचं एक सूचना. जर बॉल तिकडे जंगलामध्ये जर हरवला गेला, जुना बॉल नसेल तर नवीनच बॉल दिला जाईल. ही सूचना लक्षात घ्यायच्या खेळाडूंनी, त्याच्या संघ मालकांनी कर्णधारांनी. जर बॉल ह्या ठिकाणी लेफ्टी साईडला जंगलात गेला, जुना बॉल नसला तर नवीनच बॉल दिला जाईल. ह्याची नोंद घ्यायची आहे. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. हृदयाचे पुणे एकदा ठोके आता वाजायला सुरुवात झालेली आहे. कारण की सामन्यामध्ये जी मात्र पलटवार करण्याचं काम यशने केले, परंतु तो मात्र हा सुद्धा बॅटच्या आतली कडा घेतली. बॉल मागे चलाय. बॉल थांबेल का? बॉल थांबेल, परंतु बॉल जोपर्यंत आतमध्ये अडवतील तोपर्यंत 2 धावे ते प्राप्त होताना दिसत आहेत. कारण की सामना ज्या प्रकारे आता वळण घेत असं नाही काय की या मॅच मध्ये सध्या निर्विवाद जे मात्र आपण पाहतो की लक्ष जे आहे ते सध्या तरी आपण पाहतो की आता डोकेदुखी ठरण्याचं काम ठरू शकते. कारण की सामना जिंकण्यासाठी शेवटचे 2 बॉलांनी 14 धावेची आवश्यकता आहे. पहिला सामना अगदी समाप्तीच्या मार्गात सध्या पाहायला मिळतो. 2 बॉल 14 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 64 धावा 6 गडी बाद. बॉल पुणे तयार. जबरदस्त पहिला सामना आपल्या भेटीला, परंतु ज्या प्रकारे फिनिश करायचा होता परंतु तसा फिनिश होता होईल का? परंतु क्रिकेटचा खेळ. आडव्या बॅटने पुणेदा घेतला आणि आडव्या बॅटने बॉलला पुणेदा फेकला. बॉल पुणेदा जाईल. इट्स अनदर मॅक्झिमम. येतो हा सिक्सर. थोडासा उशीर झाला परंतु ज्या प्रकारे भूमिकच्या बॅट पुन्हा आलेला मोठा धमाका येतो हा षटकार आणि टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते या षटकारच्या मदतीने 70 या आकड्यावरती 78 धावेचा पाठलाग करायचा होता परंतु आता लक्ष्यापर्यंत थोडासा लांब होत चाललाय टीम. हा पुढचा सरळ बॅटचा वापर. हा पुढचा हवेत चालला. फिल्डर सध्या पोहोचेल का तिथपर्यंत बॉल हवेमध्ये जोपर्यंत फील्ड काढील जागा भरून घेण्याचा प्रयत्न राहिला. ऑफस्टिक प्रति बॉलाने तिथून हवेत मारण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथे पहिल्या मॅच मध्ये पुणे एकदा टीम यूपीएल वॉरियर्स उद्वा यूपीएल मॅनेजमेंट टीम या टीमने पहिल्या मॅचचा अगदी पाहायला गेला तर शिक्कामोर्तब विजयाने सुरुवात करत असणारी टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड